लेक्चर मध्ये आपण काय केलं होतं, हायड्रोलायसिस नावाचा कन्सेप्ट पाहिला होता. परत एकदा व्यवस्थित लक्षात घ्या. ज्या रिएक्शन मध्ये कॅशियन और एनियन और बोथ द आयन्स रिएक्ट्स विथ वॉटर टू गिव एसिडिटी और बेसिसिटी इन द सोल्यूशन इज नोन एज अ हायड्रोलायसिस. म्हणजे काय म्हणतो तो, ज्या रिएक्शन मध्ये पॉझिटिव्ह आयन अथवा निगेटिव्ह आयन अथवा दोघेही पाण्यासोबत रिएक्शन दिल्याच्या नंतर सोल्युशन हे ऍसिडिक अथवा बेसिक होत असेल तरच त्याला हायड्रोलायसिस असं म्हणायचं. मग आपण दोन प्रकारचे हायड्रोलायसिस घेतले, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस घेतल्यानंतर तिथं तयार होणारं सोल्युशन हे न्यूट्रल असतं, त्याचा पीएच असाच असतो आणि त्या रिएक्शन मध्ये कॅशियन अथवा एनियन दोघंही रिएक्शन मध्ये भाग घेत नाहीत. म्हणून आपण सांगितलं सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस डू नॉट और डज नॉट अंडरगोज हायड्रोलायसिस. सेकंड पॉइंट आला आपला सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस. NH2Cl सारखे एक्झाम्पल घेतलं आणि मग रिएक्शन मध्ये आल्याच्या नंतर शेवटच्या पॉइंटला आपल्याला असं लक्षात आलं की त्यातला पॉझिटिव्ह आयन म्हणजे त्याला आपण कॅशियन असं म्हणतो, तो पाण्यासोबत रिएक्ट होतो आणि तिथे आपल्याला ऍसिडिक सोल्युशन पाहायला मिळतं. व्हाय? कारण त्याच्याकडे फ्री H+ आयन आहेत म्हणून. तर आताचा जो पॉइंट आहे आपला हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. मग आपला पहिला पॉइंट एकदा व्यवस्थित लक्षात घ्यायचा. लेट अस कन्सिडर द सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. मग आता आपण पॉइंट तो घेणार आहोत, हा CH3COONA. पहिला थेरॉटिकल पॉइंट लक्षात घ्या. Let us consider the salt of weak acid and strong base CH3COONA is dissolved in water. It undergoes hydrolysis as असा आपला पहिला पॉइंट. मग रिएक्शन लिहायची. हा हायड्रोलाइज झाल्याच्या नंतर CH3COOH plus NaOH. पहिलं इक्वेशन लिहिल्यानंतर सर्वसाधारणपणे कन्फ्यूज कोणाला होत असेल तर लक्षात घ्या. ऍसिड आणि बेस झाल्याच्या नंतर आपल्याला प्रश्नामध्ये उत्तर आहे ऍसिड कसा आहे वीक, त्याच्या खाली मुद्दाम लिहा तुम्ही. बेस कसा आहे स्ट्रॉंग, त्या खाली लिहा स्ट्रॉंग. मग आता पहिल्या इक्वेशन नंतर आपलं दुसरं काम काय असतं, आयोनिक इक्वेशन. आयोनिक इक्वेशन मध्ये काय करतो आपण, या सॉल्टचे आयन तयार करतो. हा CH3, हा COO, हा मायनस, हा Na+, हा H2O. आता इकडे आयन तयार करायचे आणि नाही, सिंपल कन्सेप्ट सांगितलाय. जो वीक असतो त्याचे आयन तयार करायचे नाही, तो जशाला तसा. बघा हा CH3, हा COOH. जो स्ट्रॉंग असतो केवळ त्याचेच आयन तयार करायचे. NaOH स्ट्रॉंग असल्या कारणाने Na+ आणि OH-. पुढचं पॉइंट, पुढची तिसरी स्टेप काय असते आपले, कॅन्सलिंग द कॉमन आयन. मग कोण कॉमन आहे, Na+ आहे. मग शिल्लक उरलेला भाग हा CH3, हा COO-, हा H2O, हा CH3COOH आणि हा OH-. हे आपलं फायनल इक्वेशन. याच्या खाली आपलं स्टेटमेंट काय माहितीये का, as the solution has free OH- ion hence it is basic in nature. हा झाले आपले 2 मार्क. मग आता प्रश्न असा काहीला असं होऊ शकतं की ऍसिड आहे आणि आपण बेसिक म्हणालो. तर परत एकदा मागच्या सेक्शन मध्ये लिहून ठेवलं मी, ज्या सोल्युशन मध्ये फ्री H+ आयन असतील तरच तो ऍसिडिक, जर फ्री OH- असतील तरच तो बेसिक, आणि H+ आणि OH- ची जर संख्या सारखी असेल तर तो न्यूट्रल असतो. अशा पद्धतीचा हा भाग इथे आपण पाहिला. पण आता व्याख्या फॉलो करतो का, निश्चितच करतो. निगेटिव्ह आयन आहे, काय म्हणतो आपण, एनियन. परत एकदा रिपीट व्याख्या लक्षात ठेवा. द रिएक्शन इन विच कॅशियन और एनियन और बोथ द आयन्स रिएक्ट्स विथ वॉटर. त्यापैकी कोण आहे, एनियन. वॉटर सोबत रिएक्शन देतोय, निश्चित देतोय. पुढे व्याख्या काय म्हणते, टू प्रोड्यूस ऍसिडिटी और बेसिसिटी इन द सोल्युशन. मग इथे काय झालं, बेसिसिटी. याचा अर्थ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस अंडरगोज हायड्रोलायसिस. प्रश्न विचारला आपला पीएच किती असेल, तर आपलं उत्तर असायला पाहिजे पीएच हा बेसिक असल्या कारणाने शुड बी मोर दॅन
7 म्हणजेच तो अल्कलाइन आहे. आणि न्यूमेरिकल सेक्शनला हा भाग येत असताना लक्षात ठेवायचं की हा बेसिक आहे. याचा अर्थ इथे आपल्याला बेसिक कॅरेक्टर्स वापरायला हवे. हा आहे आजचा आपला थर्ड पॉइंट. आणि अशा पद्धतीने आज आपण तिसरा पॉइंट कव्हर केला. आता आपण चौथ्या पॉइंट कडे जाणार आहोत. आणि हा चौथा पॉइंट जवळपास आता आपला हा शेवटचा पॉइंट आहे. आणि या शेवटच्या पॉइंटला तुम्हाला हे 2-2 मार्काचे सेक्शन्स हे लिहून घ्यायच्या पानं झाले की. आता आपण हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. आपले पॉइंट किती झाले आठवते का? 3. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. आणि आता आपला सॉल्ट ऑफ वीक ऍसिड आणि वीक बेस. आपला पहिला पॉइंट ऍज इट इज, लेट अस कन्सिडर द सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस such as ammonium acetate CH3COO NH4 is dissolved in water. It undergoes hydrolysis as मात्र रिएक्शन लिहायची. मग ही रिएक्शन लिहित असताना हा CH3 हा COOH प्लस हा NH4 हा OH. आपलं पहिलं काम काय आहे? हे झाल्याच्या नंतर आपल्या प्रश्नामध्ये आपण उत्तर आहे सांगितलं की नाही? तो जो ऍसिड तयार झाला हा कसा आहे हे त्याच्या खाली लिहून घ्या. जो बेस आहे तो त्याच्या खाली लिहून घ्या. मग आपलं आयोनिक इक्वेशन. आयोनिक इक्वेशन मध्ये आपलं काय कंडिशन काय असते? सॉल्टचे आयन तयार करायचे. हा CH3 हा COO हा मायनस प्लस हा NH4 प्लस हा H2O. आता आपला नियम काय आहे? जो वीक असेल त्याचे आयन तयार करायचे नाही. म्हणजे त्याला जशाला तसं लिहायचंय. जो स्ट्रॉंग आहे त्याचेच आयन तयार करायचे. बेस आहे का स्ट्रॉंग? नाही. मग त्याला जशाला तसं लिहायचंय. पण आता हे समजत होतं आपल्याला 3 वेळेला 3 सॉल्ट घेत असताना. चौथ्या वेळेला हा थोडा प्रकार आपल्याला वेगळा वाटला. का वाटला? कारण आता याच्यामध्ये H+ ही नाही आणि OH ही नाही. याचा अर्थ हा न्यूट्रल आहे का? तसं म्हणता येणार नाही. मग आता पॉइंट लक्षात घ्या. आयोनिक इक्वेशन मध्ये ते वीक असल्या कारणाने त्याचे आयन तयार झालेले नाहीत. मग अशा वेळेला काय करायचं? ते उदाहरण लक्षात ठेवा. दोघं वीक आहेत. पण आपण जर विचार केला की 35ला मार्काला पास आहे किंवा 35% मार्क पडल्यावर तो विद्यार्थी पास होतो. पण एका वर्गामध्ये 2 विद्यार्थी आहेत. एकाला 35% पडले आणि एकाला 37% पडले. तर आपल्याला जर विचारलं त्यातला हुशार कोण, तर आपल्याला निश्चित तेवढं तर सांगता येईल की नाही एकदम हुशार नाही. पण दोघांची तुलना केल्यानंतर 35 पेक्षा 37% वाला मुलगा काय असेल? त्याच्यापेक्षा हुशार असेल. मग याचा अर्थ वीक आहे म्हणजे त्याला काहीच येत नाही असं आहे का? नाही. मग तसंच यांच्या बाबतीत देखील घडलं. मग आता याच्यापैकी काय झालं? समजा हे दोघं वीक आहेत, पण एकानं 2 आयन तयार केले आणि एकानं 3 आयन तयार केले. तर मग स्ट्रॉंग कोण? 3 वाला. मग हे कसं ठरवायचं? यासाठी आपल्याकडे आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड म्हणजे Ka ऍसिड साठी आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट बेस साठी Kb. मग अशा वेळेला आपल्याला या कंडिशनचा वापर करायचा आणि या कंडिशन आहे Ka is equals to Kb. Ka is more than Kb आणि Ka is less than Kb. बघा लक्षात घ्या. म्हणजे काय म्हणलं आपण की 2 मित्र आहेत आणि दोघांनाही 35% मार्क आहेत. तर दोघं इक्वल झाले. की याचा अर्थ ऍसिडनं 2 आयन तयार केले आणि बेसनं 2 आयन तयार केले. त्यावेळेला Ka बरोबर Kb असेल तर निश्चितच त्या स्वरूपामध्ये ते सोल्युशन जे आहे हे न्यूट्रल असायला पाहिजे. मग ज्या वेळेला समजा आता आपण म्हणलं की 35 आणि 37 तर 37 वाला थोडा हुशार. त्या पद्धतीने समजा ऍसिडने 4 आयन तयार केले आणि बेसने 3 आयन तयार केले तर मग तो कोण? ऍसिडिक जास्त. म्हणून जर Ka ची किंमत जास्त असेल तर अशा वेळेला तो कसा असायला पाहिजे? ऍसिडिक. आणि ज्या वेळेला Ka आणि Kb मध्ये Kb ची जर किंमत जास्त असेल तर अशा वेळेला तो बेसिक असतं. मग आपल्याला पॉइंट सांगायचा की ज्या वेळेला सॉल्ट ऑफ वीक ऍसिड आणि वीक बेस आहे या वेळेला डायरेक्ट प्रिडिक्ट न करता, डायरेक्ट निदान न करता आपल्याला
के आणि केबी च्या व्हॅल्यूजवर त्या सोल्युशनचं नेचर काढावं लागतं. पण के आणि केबी कोण आहेत आठवतं का? डिसोसिएशन कॉन्स्टंट. आपण व्याख्या काय केली होती, जेव्हा कोणाचे आयन तयार होतात तेव्हा इक्विलिब्रियम येतो. त्या इक्विलिब्रियम रिएक्शनला असणारा कॉन्स्टंट, व्याख्या लक्षात ठेवा, the constant at equilibrium for the dissociation reaction is known as a dissociation constant. हा नॉर्मल सॉल्ट साठी के वापरला, ऍसिड साठी Ka, बेस साठी Kb, वॉटर साठी Kw, हायड्रोलायसिस साठी आता येणार आहे Kh. आणि अशा पद्धतीच्या के आणि Kb च्या व्हॅल्यूजवर तीन प्रकारचे प्रेडिक्शन्स किंवा शक्यता तिथे असतात. Ka आणि Kb ची व्हॅल्यू सारखी असेल तर ते सोल्युशन न्यूट्रल असतं. Ka ची व्हॅल्यू Kb पेक्षा जास्त असेल तर ते सोल्युशन ऍसिडिक असतं. आणि Ka ची व्हॅल्यू Kb पेक्षा कमी असेल, Kb ची जास्त Ka ची कमी असेल तर ते बेसिक असतं. आणि मग अशा वेळेला लक्षात घ्या, आता व्याख्या परत एकदा, आता किती 2 लेक्चर मध्ये 4-5 वेळेस व्याख्या रिपीट झाली. द रिएक्शन इन विच कॅशियन और एनियन और बोथ द आयन्स. आता इथे काय झालं, तिथे आपण ऍसिड आणि बेस मध्ये एक एक आयन होता. आता इथे लक्षात घ्या, कॅशियन पण आहे, एनियन पण आहे. द रिएक्शन इन विच कॅशियन और एनियन और बोथ द आयन्स रिएक्ट विथ वॉटर टू प्रोड्यूस ऍसिडिटी और बेसिसिटी. झाली का नाही? झाली ना. ऍसिडिटी पण होऊ शकते, बेसिसिटी पण होऊ शकते. इज नोन एज अ हायड्रोलायसिस. आपल्याला प्रश्न विचारला तर इथं पीएच च्या बाबतीत काय असू शकतं, तर इथे के आणि केबी च्या व्हॅल्यूनुसार पीएच हा आयदर 7 असू शकतो और लेस दॅन 7 असू शकतो जर ते ऍसिडिक असेल तर, और मोर दॅन 7 असेल जर तो बेसिक अथवा अल्कलाइन असेल तर. आणि अशा पद्धतीने मग आपल्याला प्रश्न विचारला की सॉल्ट ऑफ वीक ऍसिड आणि वीक बेस कॅन अंडरगोज हायड्रोलायसिस. यस, ॲब्सोल्युटली. Salt of weak acid and weak base undergoes hydrolysis according to which follows the definition. Positive and negative both the ions react with water to produce acidity or basicity. दूसरा क्वेश्चन असतो आपल्याला, एक्सप्लेन द हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट ऑफ weak acid and weak base. परत एकदा व्यवस्थित लक्ष द्या. पहिला पॉइंट 2 मार्कांना लिहित असताना, let us consider the salt of weak acid and weak base dissolved in water, it undergoes hydrolysis as असं थिअरी लिहायची. मग हे इक्वेशन लिहायचं. दुसरा पॉइंट आयोनिक इक्वेशन, मग याचे आयन तयार करायचे. आणि हे करताना मी पहिले काय सांगितलं, प्रश्नामध्ये उत्तर आहे ऍसिडच्या खाली वीक असेल तर वीक लिहा, बेसच्या खाली वीक असेल तर वीक लिहा, स्ट्रॉंग असेल तर स्ट्रॉंग लिहा. आणि याचा फॉलोअप कसा घ्यायचा, जर वीक असेल तर त्याचे आयन तयार करायचे नाही, जर वीक असेल तर तो जशाला तसा खाली लिहायचा, जर स्ट्रॉंग असेल तरच त्याचे आयन तयार करायचे. हा सिंपल पॉइंट घ्यायचा. आणि अशा पद्धतीनं तुमच्याकडे फ्री H+ असतील तर तो ऍसिडिक असेल, फ्री OH- असेल तर तो बेसिक असेल, जर दोघांची संख्या इक्वल असेल तर तो न्यूट्रल असेल, आणि दोघंही वीक असतील तर त्यावेळेला बोर्डवर दाखवल्याप्रमाणे Ka आणि Kb च्या व्हॅल्यूवर डिपेंड असतं. तर आता हे तर समोरच आहे आपल्या. आता आपण मागे जाऊया. याच्या आधी आपण काय घेतलं होतं, वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस घेतला होता. मग त्यावेळेला आपल्या सोल्युशन मध्ये फ्री OH- होते आणि त्यावेळेला ते सोल्युशन बेसिक होतं. सॉल्ट ऑफ वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस. त्याच्या आधी काय घेतलं होतं आपण, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस घेतलं होतं. त्यावेळेला त्या सोल्युशन मध्ये फ्री H+ आयन होते आणि त्यावेळेला ते सोल्युशन हे ऍसिडिक होतं. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस. पहिला पॉइंट काय घेतला, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. तर त्या कंडिशन मध्ये एक लक्षात घ्या, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस मध्ये H+ आणि OH- ची संख्या इक्वल असल्या कारणानं सोल्युशन हे न्यूट्रल होतं. आणि अतिशय महत्त्वाचा, ना केवळ फक्त थेरॉटिकलला तर न्यूमेरिकल सेक्शन मध्ये देखील खूप महत्त्वाचा पॉइंट हा आहे की दोन्ही सेक्शन्स व्यवस्थितपणे 4 पॉइंट झालेत आपल्या, ते व्यवस्थित लिहून काढायचे. ज्या पद्धतीने तुम्हाला तो भाग दिला त्या पद्धतीने लिहायचं. ठीक आहे. बाकी नेक्स्ट पॉइंट आपण पुढच्या